किंवा अजितदादा आताही आम्ही जे काही भूमिका घेतलेली आहे ती भूमिका खरंच तुम्हाला पटेल अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतोय। आम्ही ठरवलं की जो माणूस जो काँग्रेसचा विचार आहे, जे पक्षाची आयडियोलॉजी आहे, सर्वांना सोबत घेऊन या आपण प्रशांतजी जगताप या मंचावरच या, बाकी जागेत या, स्वागत आहे या। प्रशांत जगतापांचा काही वेळामध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे। त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत। बघा ओ सब खुर्ची आहे, सगळे बसा ना जरा जिथे जागा मिळेल। परत पुढे काही खुर्ची लावून घ्या, खुर्च्या लावून घ्या इथे। प्रशांत जगताप हे पवार साहेबांबरोबर, शरद पवार साहेबांच्या बरोबर काम करत होते। त्यांनी ज्या वेळेस अजित पवार साहेब आणि पवार साहेब एकत्र येण्याची भूमिका मांडली, निवडणुका एकत्र लढण्याची भूमिका मांडली, त्यावेळेस प्रशांत जगतापांनी स्पष्टपणे सांगितलं की मी जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही, मी काँग्रेस बरोबर राहील आणि मी कुठल्याही परिस्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही। नेते विचाराचे अशा पद्धतीनं बांधिलकी असणारे नेते पाहिजेत, जे विचार एक सेक्युलर विचार, पुरोगामी विचार, शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचे विचार, त्या विचाराशी तडजोड न करणारा नेता म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्व पक्षाची आपर होती। सर्वांनी त्यांना फोन केलेत, सर्वांनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला, अनेक जातीयवादी पक्षांनी त्यांना सोबत येण्यासाठी आपर दिली, परंतु प्रशांत भाऊंनी सांगितलं मी ज्या विचारातून घडलो आहे तो विचार मी सोडणार नाही। तो विचार म्हणजे या देशातील सेक्युलर विचार, काँग्रेसचा विचार, पुरोगामी विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार। ही अशी मंडळी